संभाजी मोहित्यांना 3 मुलं आणि 2 मुली होत्या. हरीफराव, हंसाजी, शंकरजी, सोयराबाई आणि अण्णूबाई. हंसाजींचं बालपण सुप्याच्या गडीत किंवा कर्नाटकात गेलं असावं. हंसाजींचे वडील संभाजी मोहिते खूप पराक्रमी होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा हंसाजींकडे आला होता. त्या काळी सरदार घराण्यातील सरदार पुत्रांना शिक्षण देण्यासाठी लष्करातील नामांकित सैनिक आणि पंडित नियुक्त केले जात असत. यामुळे हंसाजींना उत्तम प्रतीचं लष्करी शिक्षण मिळालं होतं. सचोटी, प्रामाणिकपणा व स्वामिनिष्ठा हे गुण तर त्यांच्यात उपजतच होते. त्यांचं लग्न कधी झालं, त्यांची पत्नी कोणत्या घराण्यातील होती याचा स्पष्ट पुरावा इतिहासात आढळत नाही. त्यांची कन्या ताराराणी या शूर होत्या. त्या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. संभाजीराजेंना औरंगजेबाने जेव्हा पकडले त्यानंतर महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी त्या प्रखरपणे सामना केला. त्यावरून अंदाज बांधता येतो की हंसाजींची पत्नीसुद्धा पराक्रमी असावी. हंसाजी मोहिते शिवाजीराजेंच्या घोड्याच्या तबेल्यात जुमला या पदावर होते. सभासदांनी जुमला या पदाचा अर्थ स्पष्ट केला आहे. जुमला म्हणजे 100-150 तुकड्यांचा अधिकारी. सभासद पुढे असेही म्हणतात की हंसाजी खूप सुज्ञ, चौकस वृत्तीचे, धीराचे आणि पराक्रमी गडी होते. राजांनी त्यांच्यातले गुण पारखले. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला की जुमला या लहान पदावर काम करत असलेल्या हंसाजींना राजांनी एकदम सरसेनापतीसारखं एवढं महत्त्वाचं पद कसं काय दिलं असेल. लहान पद असूनही हंसाजींकडून नक्कीच काहीतरी महत्त्वाची कामगिरी झालेली असेल जी राजांच्या लक्षात आली. त्यांनाही स्वराज्य बांधण्यासाठी अशीच माणसं हवी होती. राजांची नजर तीक्ष्ण होती. त्यांनी त्यांच्यातील गुणवत्ता हेरली. शिवाजी महाराजांना समोरचा माणूस पारखण्याची कला अवगत होती. जसा एखादा रत्नपारखी क्षणात ते रत्न आहे की खडा हे ओळखतो, तसंच महाराज समोरच्या माणसातील गुणवत्ता आणि स्वभाव ओळखायचे. म्हणूनच हंबीरराव साधे जुमला म्हणून काम करीत असतानाही त्यांना राजांनी सरसेनापती पद दिलं. एका फारसी कागदपत्रात हंबीररावांची एक नोंद आढळते. त्या पत्रात लिहिलं आहे, हंबीररावांनी जाधवरावांच्या वकिलामार्फत मुल्हेरगडावरील मोगल अधिकारी नेकनाब खान याच्याकडे अर्ज पाठवला की आपल्याला पाचशाही सेवेमध्ये घेण्याबद्दल औरंगजेबाकडे शिफारस करावी. त्यांचा अर्ज वाचून नेकनाब खान मुल्हेर किल्ल्याच्या माचीवरून खाली आला आणि किल्ल्याजवळ असलेल्या हंबीररावांकडे गेला. हंबीररावांचे म्हणणे ऐकून घेऊन आणि त्यांना बरोबर घेऊन खान मुल्हेरगडाच्या आसपास तळ ठोकून बसलेल्या दाऊदखानाच्या गोटात दाखल झाला. हंबीररावास पाचशाही सेवेत रुजू करून घ्यावे अशी आपली शिफारस औरंगजेबास कळविण्यास दाऊदखानास सांगितले. मग हंबीरराव बादशाही हुकुमाची वाट बघत मुल्हेरगडाजवळील दाऊदखानाच्या लष्करात राहिले. त्याच्या अर्जावर औरंगजेबाचा हुकूम झाला की हंबीरराव जेथे आहे तेथेच त्याला ठेवावे. औरंगजेब फार चाणाक्ष, धूर्त आणि हुशार होता. हंबीररावांच्या नाटकाला कदाचित नेकनाब खान आणि दाऊद खान फसले असतील. फसले म्हणण्यापेक्षाही त्यांनी हा विचार केला असेल की हंबीरराव आपल्याकडे आले तर मराठ्यांच्या खूप गोष्टी कळतील, म्हणून त्यांनी लगेच औरंगजेबाला कळवलं असेल. औरंगजेब मात्र हंबीररावांच्या नाटकाला फसला नाही. त्यांनी त्यावर विचार करून उत्तर पाठवलं. म्हणूनच तो सम्राट औरंगजेब होता आणि नेकनाब खान आणि दाऊद खान सरदार होते. हंबीरराव स्वराज्याशी एकनिष्ठ असताना ते असे कसे वागले असे आपल्याला वाटू शकते, पण हे असे वागणे हंबीररावांच्या राजकारणातील एक डाव असेल असा अंदाज बांधू शकतो. हा डाव खेळताना त्यांना केवढी सावधगिरी बाळगावी लागली असेल. बादशाच्या हुकुमाची वाट बघत हंबीरराव दाऊदखानाच्या लष्करी ठाण्यावरच थांबले होते. वरकरणी ते बादशाच्या उत्तराची वाट बघत आहेत असे बघणाऱ्याला वाटत होतं, पण खरे तर हंबीरराव त्या लष्करी ठाण्याची नित्यंभूत माहिती काढत होते. त्यांचे डोळे, कान आणि बुद्धी सतत सावध होती. बादशाच्या हुकुमाप्रमाणे त्यांना हाय तिथेच ठेवण्यात आले होते. यावेळेपर्यंत सालेर किल्ला स्वराज्यात आलेला होता. मुल्हेर मात्र अजून मोगलांकडेच होता. तो मराठ्यांनी घेऊ नये म्हणून नेकनाब खान आणि दाऊद खान दोघेही सावध होते. मुल्हेरगड हस्तगत करण्यासाठी हंबीररावांनी ही हेरगिरी करण्यासाठी युक्ती नसेल ना शोधली असे मनात येतच. एक साधा जुमला म्हणून काम करणाऱ्याने एवढा धोका पत्करून स्वराज्यासाठी माहिती गोळा केली होती. राजांना स्वराज्यासाठी असे निधड्या छातीचे वीर हवे होते. हंबीररावांचे हे काम राजांना आवडले असेल. हंबीररावांना जर अधिकार असणारं पद मिळालं तर ते आणखी जोखीम घेऊन राजकारण करतील जे स्वराज्यासाठी फायद्याचं ठरेल. हा विचार राजांनी बहुधा केला असावा आणि हंबीररावांना जुमला या पदावरून उचलून सरसेनापती म्हणून पदोन्नती दिली असेल. याबद्दल कोठे पुरावा म्हणून काही सापडत नाही, पण त्या फारसी पत्राचा विचार केला तर राजांनी असे पाऊल उचलले
असू शकते असा अंदाज बांधू शकतो. हंबीरराव कडवे स्वामिनिष्ठ होते यात शंकाच नाही. मोगलांकडे जाऊन पातशाची सेवा करायची आहे असे इतका स्वाभिक्त सैनिक म्हणू शकत नाही. मग त्यांच्या मनात काय असावं? त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पैलू नजरेत घेतल्यावर असा अंदाज बांधू शकतो की निव्वळ मोगल सेनेची हेरगिरी आणि जमलं तर त्यांचे पुढील मनसुबे काय आहेत याचा शोध घेणं हेच बहुधा त्यांचे उद्दिष्ट असावे. या उद्दिष्टाला पूर्णत्व देण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नेकनाब खानाकडे त्यांनी अर्ज पाठवला असेल. राजांनी हंबीरराव अर्थात हंसाजींबद्दल घेतलेला हा निर्णय पुढे जाऊन घडलेल्या प्रत्येक प्रसंगात योग्यच ठरला हे लक्षात येतं. शनिवार दिनांक 6 जून 1674 रोजी शिवाजीराजेंचा राज्याभिषेक झाला. तेव्हाच हंसाजी मोहिते यांना सरसेनापतीची वस्त्रे देऊन हंबीरराव हा किताबही दिला असा उल्लेख सभासदांच्या बकरीत आहे. जेदे यांची शकावली आपण बघितली तर त्यात आपल्याला हंबीरराव असा उल्लेख केलेला आढळतो. तळबीडच्या मोहिते घरांची वंशावळ आपण नजरेखालून घातली तर त्यात हंबीरराव असा उल्लेख आढळतो. शिवभारतमध्ये हंबीरराव चव्हाण असे हंसाजींबद्दल लिहिलं आहे. यात भातवाडीच्या लढाईचं वर्णन आले आहे. त्यात हंसाजींबद्दल उल्लेख आहे. बागलाण्याच्या मोहिते घरांचा इतिहास बघितला तर हंबीरराव ही पदवी शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून चालत आलेली होती हे कळतं. हे सगळे संदर्भ बघितल्यावर असे लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सरसेनापतीपद राज्याभिषेकाच्या वेळी दिलं असेल, पण हंबीरराव हा किताब दिला नसेल. राजांनी हंबीररावांवर सरनोबत पदाची जबाबदारी सोपवली. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र.